विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलकडाक, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स अँड EM सायन्स, also known as popularly known as KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA च्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तसे भूगोल विभागातर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA ह्या वर्गामध्ये जॉग्रफी हा विषय स्पेशल घेतल्याबद्दल त्याबद्दलही भूगोल विभागातर्फे मी आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे FYBA क्रेडिट सिस्टीममध्ये पूर्ण केलं, त्याचप्रमाणे आता आपल्याला SYBAमध्ये पण तशाच प्रकारचे 6 पेपर असतात. त्या 6 पेपरमध्ये असतो पहिला आपला कंपल्सरी इंग्लिशचा पेपर, 3 जनरलचे पेपर असतात आणि 2 स्पेशलचे पेपर असते. असे मिळून आपल्याला 6 पेपर या SYBAच्या वर्गामध्ये अभ्यासायचे असतात. आता हे SYBAच्या वर्गामध्ये आपण अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी स्पेशल निवडावा लागतो. तर आपण मगाशी का सांगितल्याप्रमाणे आपण SYBAला जॉग्रफी हा स्पेशल घेतल्यामुळे ती सर्वांची भूगोल विभागातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला जॉग्रफी ह्या विषयात स्पेशल घेतल्यानंतर आपल्याला 3 पेपर अभ्यासावायचे असतात. त्यामध्ये पहिला पेपर असतो जॉग्रफी जनरल, त्यानंतर दुसरा 2 स्पेशलचे पेपर असतो. त्यातला पहिला एक असतो S1 आणि दुसरा असतो S2. S2 हा प्रात्यक्षिक भूगोलाचा पेपर म्हणजे प्रॅक्टिकल वर्क असतं किंवा प्रॅक्टिकलचा पेपर आहे. आता त्यातल्या त्यात आपण SYBAच्या स्पेशल पेपरकडे येऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या विषयाचा अभ्यास करताना किंवा या विषयाला आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा अभ्यासक्रम दिला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्राचा भूगोल हा आपल्या स्पेशल पेपर 1साठी विषय ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा विषय कसा आहे, या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमासाठी पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ठेवण्यात आलेल्या आहे, या सर्वांचा आपल्याला अभ्यास ह्या वर्षामध्ये करावायचा आहे. पण या अभ्यासक्रमामध्ये काय काय ठेवलं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी ठेवल्या आहेत, या गोष्टींची आपल्याला सर्वांना पहिल्यांदा ओळख करून घेणं गरजेचे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल हा अभ्यासक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हा माझे राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याविषयी प्रत्येकाला आवडेल की महाराष्ट्र राज्याचा भूगोल आपल्याला अभ्यासायला नक्कीच आवडेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा चांगल्या एका विषयाची आपण अभ्यासक्रमाची ओळख आज करून घेणार आहोत. तरी आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा सेमिस्टर 3 पेपर आहे. सेमिस्टर 3 म्हणजे आपला BAचा कोर्स हा 6 सेमिस्टरचा असतो. म्हणजे FYBAला असले तर FYBAला फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, SYBAला गेल्यानंतर 3rd सेमिस्टर, 4th सेमिस्टर आणि आपण TYBAला गेल्यानंतर 5th आणि 6th सेमिस्टर असे मिळून हा 6 सेमिस्टरचा म्हणजे 3 इयरचा कोर्स आहे. आता SYBAला आल्यानंतर सेमिस्टर 3साठी आपल्याला जो पेपर दिला आहे आणि त्याला आपण S1 म्हटलं आहे, त्या विषयाचं नाव आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, त्या विषयाचा कोड आहे GG 220A किंवा GG 220A. हा कोड लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा विषय ठेवण्यामागचे काही उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवण्यात आले आहे. ती कुठली ध्येय आहे, त्या ध्येयामागचं काय उद्देश आहे की हा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा भूगोलच शिकला पाहिजे. तर त्यासाठी काही त्यांनी ध्येय ठेवली. तर त्यातलं पहिलं आहे टू अक्वाइंट स्टुडंट विथ जॉग्रफी फॉर अवर स्टेट. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या स्टेटविषयी थोडक्यात माहिती झाली पाहिजे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी माहिती झाली पाहिजे. त्यानंतर पुढचं त्याने एक ध्येय ठेवलं, टू मेक स्टुडंट अवेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ प्रॉब्लेम अँड प्रॉस्पेक्ट ॲट स्टेट लेवल. म्हणजे थोडक्यात राज्याच्या पातळीवर कुठल्या समस्या आहे आणि कोणकोणत्या समस्या असतील तर कशा प्रकारे त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजे किंवा त्या समस्येचं स्वरूप किती मोठं आहे ह्याविषयी स्टुडंट अवेअर झाला पाहिजे. त्यानंतर पुढचं एक ध्येय ठेवलं आहे की टू हेल्प स्टुडंट अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन सब्जेक्ट अँड सोसायटी. थोडक्यात महाराष्ट्राचा भूगोल असेल तर महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासत असताना आपल्याला कोकणामध्ये काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे,
त्यानंतर विदर्भामध्ये काय परिस्थिती, मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती, हे आपल्याला सर्व अभ्यासायचं आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या सोसायटीशी आपल्याला संबंध थोडक्यात माहीत झाला पाहिजे. म्हणजे आदिवासी भागामध्ये राहणारे लोक असतील किंवा एखाद्या थोड्या दुष्काळी भागात राहणारे लोक असतील, या समाजाचा सोसायटीशी काय संबंध जोडता येईल हे आपल्याला त्यातून अभ्यासता आलं पाहिजे. हाही त्याचा मागचा एक उद्देश आहे. त्यानंतर पुढचा एक उद्देश त्याने ठेवला आहे, टू हेल्प स्टुडंट अंडरस्टँड द रिसेंट ट्रेंड्स इन रिजनल स्टडी. थोडक्यात रिजनल स्टडीचा रिसेंट ट्रेंड्स काय हे आपल्याला या विद्यार्थ्यांना ह्या विषयामधून समजलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे हे उद्देश किंवा हे ध्येय ठेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा आपल्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हा आता अभ्यासक्रम ठरत असताना आपल्याला काही टॉपिक वाईज दिले आहेत. आता टॉपिक म्हटल्यानंतर आपण त्याला म्हणतो प्रकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर आता प्रत्येक प्रकरणावाईज काय काय दिलेलं आहे आपल्याला अभ्यासाला ते आता आपण बघणार आहोत. आता बघा, यासाठी पहिलं प्रकरण दिलं आहे, त्याला म्हटलं आहे महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था. थोडक्यात त्याला इंग्लिशमध्ये पण म्हटलेलं आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था कशी आहे. या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी काय काय म्हटलं आहे, कोणते कोणते मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यात पहिला मुद्दा सांगितला आहे त्याने राज्याची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी, म्हणजेच हिस्टॉरिकल आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टेट. म्हणजे राज्याची ऐतिहासिक आणि राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती, राज्याला महाराष्ट्र हे नाव कसे पडले, या महाराष्ट्र नाव म्हणजे अश्मयुगीन काळापासून तर आतापर्यंतचं कसा इतिहास घडला, महाराष्ट्राचा इतिहास घडला आहे, ह्याविषयी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आपल्याला त्याची चर्चा करायची. त्यानंतर राजकीय पार्श्वभूमी कशी आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, म्हणजे पूर्वीपासून तर म्हणजे महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं हे आपल्याला माहिती आहे. पण याला पूर्वी काय राजकीय पार्श्वभूमी असेल, म्हणजे पूर्वी असणारे राजे असतील, राजवाडे असतील किंवा पूर्वी त्याच्या अगोदर कोणाची सत्ता याच्यावरती होती, म्हणजे अशी राजकीय पार्श्वभूमी काय, जसा इतिहास घडत गेला तशी राजकीय पार्श्वभूमी ही बदलत जात असते. अशा म्हणजे हिस्टॉरिकल आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टेट आहे, या राज्याला कशा प्रकारे ही पार्श्वभूमी लाभली हे आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास आहे. त्यानंतर पुढचा पॉईंटकडे जाऊया. आपल्या राज्याचे भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की भारतामध्ये ज्या असणाऱ्या घटक राज्यांपैकी महाराष्ट्र हे घटक राज्य अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भौगोलिक स्थान सांगायचं ठरलं तर आपण कसला विचार करतो की अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार कसा असला पाहिजे. म्हणजे अक्षरवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार सांगितला तर आपल्याला कळतं की ते राज्य किंवा तो पॉईंट किंवा कुठला तो एखादा रिजन असेल तो कोणत्या प्रदेशात किंवा कुठे वसलेला आहे. अशा प्रकारे ते जॉग्राफिकल लोकेशन ऑफ स्टेट, म्हणजे त्या राज्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर राज्याची लांबी असेल, त्याची रुंदी असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, हे आपल्याला त्यातून अभ्यासता येणार आहेत. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आपल्याला शेजारी राज्य किंवा ॲडजॉइनिंग स्टेट, म्हणजे महाराष्ट्र राज्याला ज्या असणाऱ्या दिशा आहेत, उदाहरणार्थ पूर्व दिशा असेल, पश्चिम दिशा असेल, उत्तर असेल, दक्षिण असेल, वायव्य असेल, ईशान्य असेल, नैऋत्य असेल, ह्या आग्नेय असेल, ह्या दिशांना कोणती राज्य आहेत, म्हणजे ह्या ज्या प्रमुख 4 दिशा आणि उपदिशांना मिळून ह्या दिशेला कोणती राज्ये, कोणकोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागून दिलेल्या आहेत, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यानंतर आपण जाऊया. पुढचा पॉईंट दिला आहे त्यांनी प्रशासकीय विभाग. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे एकूण कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल, त्यानंतर औरंगाबाद विभाग असेल, त्यानंतर नागपूर विभागाचा, असे काही 6 विभाग प्रशासकीय विभागाचे पाडले गेले आहेत. हे 6 विभाग अभ्यासताना ह्या राज्यामध्ये ह्या 6 प्रशासकीय विभागामध्ये अभ्यासताना आपल्याला ह्या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, त्या प्रत्येक जिल्ह्याचं मुख्यालय काय आहे आणि हे जिल्ह्यात असल्यामुळे ह्या प्रदेश प्रशासकीय विभागाचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्याला ह्या प्रशासकीय विभाग किंवा ह्या पॉईंटमध्ये कव्हर करावायचं आहे. अशा प्रकारे हे प्रकरण पहिले. आता जाऊन पुढच्या प्रकरणाकडे. पुढचं प्रकरण जे आपलं दुसरं म्हणजे प्राकृतिक रचना. आता या प्राकृतिक रचनेत किंवा त्याला फिजिकल सेटिंग, प्राकृतिक रचना म्हणजे महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना कशी हे आपल्याला अभ्यास आहे. त्यातला पहिला पॉईंट दिला आहे त्यांनी की महाराष्ट्राची भूगर्भीय रचना, जिओलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे थोडक्यात विचार करायचा की जिओलॉजी म्हणजे काय, तर जिओलॉजी म्हणजे पृथ्वीच्या म्हणजे जमिनीखालच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणारे शास्त्र. आता याला आपण काय म्हणतो, भूगर्भशास्त्र. पण विद्यार्थी मित्रांनो, जिओलॉजिकल स्ट्रक्चर आता उदाहरणार्थ आपण जर कोकणात गेलो तर कोकणामध्ये गेल्यानंतर जमिनीखालचे असणारा लेअर असतील किंवा जमिनीखालची असणारी परिस्थिती वेगळी असू शकते, किंवा त्यानंतर आपण जर पश्चिम महाराष्ट्रात आलो त्या ठिकाणची असणारी परिस्थिती वेगळी असू शकेल. त्यात आपण विदर्भात गेलो तर विदर्भातले असणारे जिओलॉजिकल स्ट्रक्चर हे वेगळं असू शकतं. म्हणजे अशा प्रकारे कशा प्रकारे
महाराष्ट्राच्या भूगर्भीय रचना आहे हे आपल्याला त्या पॉईंटमध्ये कव्हर करायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी त्यात बघितल्या जातात: माउंट, प्लॅटू आणि प्लेन. म्हणजेच डोंगराळ प्रदेश, पठारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश हे 3 मुख्य घटकावरती प्राकृतिक रचना कुठल्याही राज्याची, कुठल्याही प्रदेशाची, कुठल्याही एखाद्या प्रांताची अवलंबून असेल. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर ते कुठल्या प्रकारचे डोंगर रांग आहेत, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे गेलेले आहेत, त्यानंतर कुठल्या प्रकारचे प्लॅटू त्या ठिकाणी आहेत आणि कोणकोणते प्लेन या ठिकाणी निर्माण झाले आहेत हे आपल्याला अभ्यासावायचं आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. ड्रेनेज पॅटर्न किंवा ज्याला म्हणतात मराठीमध्ये जलप्रणाली. जलप्रणाली म्हणजे काय की नदी असते, नदीला येऊन मिळणाऱ्या तिच्या उपनद्या असतात. या उपनद्या, तिला मिळणारे छोटे छोटे नाले, ओढे, नाले ह्या सर्वांचं मिळून एक जलप्रणाली तयार होत असते. आता त्या जलप्रणाली, आता ड्रेनेज पॅटर्न, त्याचा कसा पॅटर्न दिलेला आहे तर आता बघा या ठिकाणी दोन प्रकारच्या रिव्हर्स आपल्याला अभ्यासावायच्या आहे. त्याच्यामध्ये कुठला असतं तर ईस्ट फ्लोईंग आणि वेस्ट फ्लोईंग. ईस्ट फ्लोईंग म्हणजे काय, पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या कुठल्या आहे आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या असतील तर त्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि वेस्ट फ्लोईंग म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या असतील तर त्या अरबी समुद्राला मिळतात, हे आपल्याला माहिती. मग आता ह्या प्रत्येक नदींना, म्हणजे उदाहरणार्थ ईस्ट फ्लोईंग असेल किंवा वेस्ट फ्लोईंग असेल किंवा पश्चिम वाहिनी असेल किंवा पूर्व वाहिनी असेल, या प्रत्येक नदीला डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या कोणकोणत्या नद्या आहेत, त्या नद्यांची लांबी, त्यानंतर त्यांनी किती मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र निर्माण केलं आहे हे आपल्याला यामध्ये अभ्यासावायचं आहे. त्यानंतर पुढं जाऊया. पुढचा जो पॉईंट दिला आहे त्यांनी आपल्याला अभ्यासाला मुख्य मातीचे प्रकार आणि वितरण. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जसं विविधतेने नटलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या जर कोकणामध्ये गेलो तर महाराष्ट्राच्या कोकणामध्ये असणारी माती, तर जर आपण पश्चिम महाराष्ट्रात किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही एखाद्या जिल्ह्यामध्ये आलो तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्येही मातीचे प्रकार. त्यानंतर विदर्भात गेलो तर विदर्भात असणाऱ्या मातीचा प्रकार किंवा ज्या ठिकाणी नद्यांची खोरी त्या ठिकाणी असणाऱ्या मातीचा प्रकार हा वेगवेगळा आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे प्रकार, उदाहरणार्थ काळी कापूस रेगूर मृदा असेल, दलदलयुक्त मृदा असेल, जांभी मृदा असेल, अशा पर्वतीय मृदा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आढळून येतात. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा कोणकोणत्या भागात, उदाहरणार्थ विदर्भात गेलं तर विदर्भात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, त्यानंतर आपण जर मराठवाड्यात आलो तर मराठवाड्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते हे आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास व्हायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी मृदा आणि मृदेचे वितरण आपल्याला या ठिकाणी अभ्यास आहे. त्यानंतर पुढं जाऊया आपण. पुढचं जे प्रकरण आपल्याला त्याला म्हणायचं हवामान. विद्यार्थी मित्रांनो, हवामान किंवा क्लायमेट हे आपण शब्द ऐकल्यानंतरच आपल्याला कळून जातं की काय, की महाराष्ट्रातील हवामान प्रदेश. आता महाराष्ट्रातील हवामान प्रदेश कसे निर्माण झाले असतील. आता उदाहरणार्थ आपण जर मुंबईला गेलो तर मुंबईला आपल्याला वाटतं की दमट हवामान आहे. जर आपण थोडंसं नाशिकला आलो किंवा आजूबाजूला थोडंसं थंड वाटतं. जर आपण त्याच औरंगाबाद किंवा विदर्भात गेलो तर त्या ठिकाणी किंवा गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी असणारं, या ठिकाणी उन्हाळ्यातील तापमान जर बघितलं तर ते प्रचंड असू शकतं. आता त्यात आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिक आणि मालेगाव ह्यामध्ये किंवा धुळे असेल या ठिकाणी तापमानामध्ये बराच फरक असतो. म्हणजे ह्या असणाऱ्या तापमान, पर्जन्यमान, त्या ठिकाणी असणारी आर्द्रता, ह्या ज्या काही क्लायमेटिक इलिमेंट किंवा जे काही घटक आहे, हवामानाचे जे घटक आहे त्या घटकांच्या आधार घेऊन महाराष्ट्रातील काही हवामान प्रदेश निर्माण केले आहेत. म्हणजे कोणता हवामान प्रदेश निर्माण केले आहेत, ह्या घटकांच्या आधारे जे हवामान प्रदेश निर्माण केले आहेत त्या प्रत्येक प्रदेशाचं आपल्याला विभाजन करायचं आणि कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणते प्रदेश आढळतात हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये, म्हणजे क्लायमॅटिक रिजन्स ऑफ महाराष्ट्र या पॉईंटमध्ये आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर पुढं जाऊया आपण पर्जन्याचे वितरण. विद्यार्थी मित्रांनो, पर्जन्याचे वितरण बघितल्यानंतर की डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, की आपण जर बघत केलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जो पाऊस पडतो सर्वात जास्त तो कुठं पडतो की आंबोली घाटामध्ये. आता कोकणामध्ये गेलं तर कोकणामध्ये आपल्याला प्रचंड पाऊस पडतो, पण जर आपण दक्षिण पठारावरती आलो तर त्या ठिकाणी आपल्याला कमी पाऊस पडलेला असतो. तर आपण जर मराठवाड्याकडे गेलो तर त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी पण थोडासा पाऊस कमी पडतो. तेच आपण विदर्भात गेलो तर विदर्भातसुद्धा जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारे कोणकोणते पावसाचे प्रकार आहे आणि कुठल्या प्रकारचे पावसाचे प्रकार असल्यामुळे कोणत्या प्रकारे डिस्ट्रीब्युशन कसं आहे पावसाचं हे आपल्याला ह्या पर्जन्याचे वितरण ह्या पॉईंटमध्ये अभ्यासावायचे आहे. आता त्यानंतर पुढं जाऊया दुष्काळ सदृश्य क्षेत्र, समस्या आणि नियोजन.
आता ड्रॉट प्रोन एरिया म्हणजे ज्या प्रदेशामध्ये 10 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्याला म्हणतात दुष्काळ प्रदेश. ओके. आता 10 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो म्हणजे त्याला म्हणायचं दुष्काळ प्रदेश. आता प्रॉब्लेम, आता ह्या प्रदेशांचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा पहिला प्रॉब्लेम असू शकतो त्या ठिकाणी पाणी टंचाई. आणि ते पाणी टंचाई असेल किंवा अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असेल त्या किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, तर ह्या प्रॉब्लेम्स किंवा ह्या समस्याचं कसं नियोजन करायचं, कसं मॅनेजमेंट करायचं, हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये अभ्यासावायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणते दुष्काळ सदृश क्षेत्र आहेत ते त्या प्रत्येक प्रदेशाचं किंवा त्या क्षेत्राचं आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या समस्या कुठल्या आहे, कोणत्या समस्या त्या ठिकाणी त्या प्रदेशाला आहे, तर त्या समस्या जाणून घेऊन आणि त्याचं काय नियोजन करता येईल याचं ह्याही विषय आपल्याला थोडक्यात चर्चा करायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंटकडे जाऊया आपण. पुढचा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात पूर क्षेत्र समस्या आणि नियोजन, फ्लड एरिया. आता फ्लड म्हणजे काय की पाऊस पडणार, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, नदीच्या पात्रातलं पाणी नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशात ज्यावेळेस पसरतं त्याला आपण काय म्हणतो, पूर आला किंवा पूर निर्माण झाला किंवा पूर आला असं म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लड किंवा त्याला म्हणतो पूर. आता पूर निर्माण झालेलं क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी फ्लड आला किंवा ज्या ठिकाणी पूर आला आहे. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं की मागील वर्षी कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये पूर आला होता. म्हणजे त्या ठिकाणी असणारे आता त्या ठिकाणी पूर आल्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी की आपल्याला काय मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि काय नियोजन केलं पाहिजे हे आपल्याला त्यातून अभ्यास व्हायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे पूर क्षेत्र आणि त्याची समस्या आणि नियोजन याविषयी या चर्चा आपल्याला याच्यामध्ये व्हायची आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला संसाधने किंवा त्याला म्हणायचं रिसोर्सेस, याच्याकडे येऊया. आता ह्या रिसोर्सेस सर्वात महत्त्वाचं कुठल्याही राज्याचं किंवा कुठल्याही देशाचं किंवा प्रांताचं सर्वात महत्त्वाचं बलस्थान असेल तर ते रिसोर्सेस असतं. ज्या देशामध्ये ज्या प्रांतामध्ये सर्वात जास्त रिसोर्सेस अवेलेबल आहे तो प्रांत समृद्ध समजला जातो. तशाच प्रकारे महाराष्ट्रसुद्धा समृद्ध आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जल असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या नद्या असतील आणि नद्यावर बांधलेली धरणं असतील, या धरणांच्या साह्याने आणि कोणत्या प्रकारची धरणं आहेत, त्या धरणं किती मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करतात आणि कशा प्रमाणात शेतीला पाणी पुरवठा करतात हे जलविषयी सांगू शकतं. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपल्याला जंगले. आता विद्यार्थी मित्रांनो, जंगले महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जंगले आढळून येतात. आता उदाहरणार्थ कोकणामध्ये आढळणारी जंगले कोणती आहे, ते मराठवाड्यामध्ये आढळणारी, विदर्भात आढळणारी किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आढळणारी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळणारी किंवा सातारा सांगली जिल्ह्यामध्ये आढळणारी किंवा जर रत्नागिरी जिल्ह्यात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो तर त्या ठिकाणी असणारी वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष असतील किंवा त्या वृक्षांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. आता हे जंगलांचे प्रकार हे त्या असणाऱ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे हवामानाच्या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण गेलो तर मराठवाड्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी असणारे जंगले आणि जर आपण कोकणात आलो तर कोकणात असणारे जंगले हे वेगळे आहे आपल्याला ते दिसून येऊ शकतं. आता ह्याचे प्रकार कोणते जंगलांचे हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास आहे आणि त्यांचं वितरण कसं झालं हे अभ्यास आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे रिसोर्सेस म्हणून मानलं जातं त्याला म्हणतात खनिजे, शक्ती साधने, जलविद्युत, औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत, मिनरल पॉवर रिसोर्सेस म्हणजे हायड्रो, थर्मल आणि ॲटॉमिक. हे सर्वात महत्त्वाचे, हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात. आणि हे जलविद्युत असतील कुठल्या नदीवरती कोणता जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे, कोणत्या नदीवर कोणतं धरण बांधलं आहे, त्याच्यावर किती प्रमाणात जलविद्युत निर्माण केली जाते हे आपल्याला अभ्यास व्हायचे आहे. त्यानंतर दगडी कोळसा असेल, दगडी कोळशाच्या भागामध्ये औष्णिक वीज प्रकल्प असतो. ते औष्णिक वीज प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे, त्याची किती मोठ्या प्रमाणात मेगावॅट वीज करण्याची क्षमता आहे हे आपल्याला अभ्यास आहे. त्यानंतर अणुवीज यात पण महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, त्याची किती क्षमता आहे हे आपल्याला यातून अभ्यास आहे. अशा प्रकारे आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने S1 ह्या विषयासाठी महाराष्ट्राचा भूगोल हा विषय ठेवला आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल विषय ठेवत असताना त्यांनी महाराष्ट्राचा भूगोलामध्ये कोणकोणते पॉईंट किंवा कोणकोणत्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करावायचा आहे, कोणत्या घटकांची तुम्हाला माहिती असली पाहिजे हे आपल्याला दिसून येईल. पण त्यासाठी त्यांनी काही रेफरन्सेस बुक दिलेले आहेत, म्हणजे संदर्भ पुस्तकं पण दिले आहेत. त्या संदर्भ पुस्तकं आपल्याकडं अवेलेबल आहेत, पण त्याबरोबर काही जास्त बुक पण दिले आहेत, त्यांचाही तुम्ही अभ्यास करू शकता. उदाहरणार्थ दीक्षित KR महाराष्ट्र मॅप्स, म्हणजे वेगवेगळे महाराष्ट्राचे जे मॅप्स आहेत ते त्यांच्यातून घेतलेले आहेत. देशपांडे CD हे महाराष्ट्र याच्यावर त्यांनी बुक लिहिलं आहे, CD देशपांडे. त्यानंतर
सौदी जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र निराली प्रकाशनचं एक बुक आहे, तेही आपण बघू शकता किंवा वापरू शकता. त्यानंतर द मेगा स्टेट ऑफ महाराष्ट्र हे एक सौदींचं पुस्तक आहे निराली पब्लिकेशनचं, तेही आपण चांगलं आहे किंवा आपण वाचू शकता. किंवा महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर ॲटलास तोही आपण बघू शकता. किंवा कर्व्यांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र इट्स लँड अँड पीपल्स तेही बघू शकता. किंवा जॉग्रफी अँड ॲग्रिकल्चर फॉर MPSC एक्झामिनेशनचं अथर्व पब्लिकेशनचं तेही आपण बघू शकता. अशा प्रकारे हे रेफरन्स बुक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले अशा प्रकारचा आपला हा अभ्यासक्रमाची ओळख आपण बघितली. त्याविषयी आपल्याला कोणाला काही शंका असतील, कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर खाली या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID दिसते बघा, bharat@KTHMcollege.ac.in याच्यावरती आपण ईमेल करू शकतात आणि ईमेल करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली एक चॅनलचं नाव दिसतं बघा, KTHM कॉलेज ई-लर्निंग यूट्यूब चॅनल, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू व्हेरी मच.